मुंबईत ऑफिससाठी येणाऱ्या चाकरमान्यांचा रोज लोकलचा जीवघेणा प्रवास करावा लागतोय। आमचे प्रतिनिधी आतिश भोईर आज सकाळी कल्याण रेल्वे स्टेशनवरून प्रवास करत आहेत। रेल्वे प्रवाशांना लोकल पकडण्यासाठी रोज कशी कसरत करावी लागते हे आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। थेट जाऊयात कल्याण रेल्वे स्थानकामध्ये। मी कल्याणच्या रेल्वे स्टेशनवर प्रवास जे आहेत ते प्रवासी दररोज करतात। मी पण प्रयत्न करतोय ट्रेन पकडण्याचा। कर्जतवरून ही फास्ट लोकल आलेली आहे, ती इकडनंच अगोदरच भरून आलेली आहे। प्रयत्न करतोय चढण्याचा, गर्दी खूप आहे, लोक अगोदरच लटकून आलेले आहेत। प्रचंड अशी गर्दी आहे, चढण्याचा प्रयत्न करतोय। ढकलाढकली सुरू आतमध्ये जाण्यासाठी लोक जे आहेत चढण्याचा प्रयत्न करत आहेत। मी पण चढण्याचा प्रयत्न करतोय। ढकलाढकली सुरू आहे आतमध्ये जाण्यासाठी, पण पॅक गाडी आहे पूर्ण। नाही पूर्ण पॅक झाली गाडी। आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करतोय। पोलिस सुद्धा आहेत, ते नागरिकांना सांगतात की आत चला म्हणून। महिलांची पण तीच परिस्थिती आहे, महिलांना सुद्धा आतमध्ये जाण्यासाठी आपण पाहू शकता, महिलांना सुद्धा आत चढायला जागा नाहीये। ट्रेन पकडण्याचा प्रयत्न करतायत। फर्स्ट क्लासचा डब्बा आहे, फर्स्ट क्लासच्या डब्यामध्ये पण हीच परिस्थिती आहे। आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करतोय, पण आज जाता येत नाही। महिला पण लटकून प्रवास करतायत, त्यामुळे जे मुंबईला जाणारे जे लोक आहेत ते अशा प्रकारेच दररोज लाखो लोक कल्याणवरनं प्रवास करतात, लटकून प्रवास करतायत, जीवघेणा प्रवास करतायत, रोज प्रवास करतायत। रोजची ही परिस्थिती, रोजची हाय गर्दी असते, दररोज गर्दी असते। पण आता ड्युटीला आता जावंच लागणार आहे, रोजचं काम आहे, आपल्याला जावंच लागेल। आणि प्रशासनाला एवढी विनंती आहे का जास्तीत जास्त गाड्या सोडण्यात यावं। माझं म्हणणं आहे ना, 7:53 ज्यावेळी जाते ना, 7:53 नंतर 8:04 ट्रेन लागते। 7:53 आणि 8:04च्या मध्ये एक ट्रेन ठेवावी, फास्ट ट्रेन, दोन्हीमध्ये कुठे पण एका प्लॅटफॉर्मवरती लावावी असं माझी इच्छा। टायमिंग खूप आहे गाडीला, तर यामधला टायमिंगला गाडी पाहिजे। कॅमेरामन दिनेश जाधवसह आतिश भोईर, झी मीडिया, कल्याण।